नाही म्हणजे एकतर या गोष्टीला खूप वर्ष झाली आणि दुसरं म्हणजे तेव्हा वेगळा गेटअप होता आणि मी स्टेजवर होतो, ते खाली बसले होते, अंतर खूप होतं, कदाचित इतकं रजिस्टर होण्याइतकं त्यांनी मला नसेल बघितलं तेव्हा. पण लक्ष्मी पण मला खूप बोलली होती त्याच्यावर आणि मी तिला शब्द दिला होता की याच्यापुढे कधीही स्त्री भूमिका करणार नाही म्हणून, नाहीतर आमचं लग्न मोडलं असतं. म्हणूनच मला आश्चर्य वाटतंय सुरेखा की एवढं सगळं घडूनही ती काहीच न बोलता फक्त मला जा असं कसं म्हणाली. लक्ष्मी, आई आई थांबा, अगं, तुम्ही वर बसा. आमचे असं गुडघे दुखतात मग. ही गुडघे दुखत नाहीत ग. बर, हे घे हे का? प्रसाद. मठात जाऊन आले ना, घे, शांत वाटेल. मी शांतच आहे आई. लक्ष्मी, माणूस खरंच शांत आहे का शांत असल्यासारखं दाखवतंय हे कळतं मला. काय झालंय? आई ओ, खरंच तसं काही नाही. कदाचित माझ्याच मनात उगाच विचार येत राहतात. काहीतरी कारण असेल ना. लक्ष्मी, मी तुझ्या बरोबर एका घरात राहते. तुझ्या सुखाचं दुःखाचं कारण आमचे चिरंजीव आहेत हे कळतं मला. नाही अहो आई, खरंच असं काही नाही. ते हे बघ, तू काही नाही बोललीस तरी चालेल, पण खोटं नको बोलूस. माझ्या एका प्रश्नाचं खरं उत्तर देशील? हा प्रश्न राजाला नाही विचारणार, म्हणून तुला विचारते. विचारा ना. राजा परत आत्ता मूल नको असं काही म्हणालाय का? नाही नाही आई, तसं काहीच नाहीये. खरं तर आमच्यात हा विषय परत झालाच नाही. आई आणि अहो, एवढं काळजी करण्यासारखं खरंच काही नाहीये. मीच उगाच गोष्टींचा जास्त विचार करत राहते. तुम्ही प्लीज काळजी करू नका. मी खरंच बरी आहे. ठीक आहे, तुम्ही बसा, मी आलं घालून चहा करते थोडासा. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चाडी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत?
आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?